नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. तर सकाळचे वाजलेत 6:15 आणि मी पोचली आहे कामावर. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्याच स्टॉवरमध्ये येते मी कामाला. माझं डेली रुटीन जरी हेच असेल तरी कामावर रोज नवीन नवीन रेसिपी बनवाव्या लागतात. तर अशा प्रकारे मी ID कार्ड जमा केलं आणि पहिल्या कामावर एंट्री केली. दरवाजाची बेल वाजवली आणि आता इकडे जाऊन तुम्हाला दाखवते मी पहिल्या घरी लंच आणि ब्रेकफास्टमध्ये काय बनवलं. तर सर्वात आधी मी ब्रेकफास्टमध्ये शेवयांचा उपमा बनवलेला आहे. तर ह्या शेवयांच्या उपमामध्ये मी सगळ्या व्हेजिटेबल टाकल्या आहेत, जसे की गाजर, बीन्स, शिमला मिरची, कांदा, टॉमॅटो आणि मस्त अशा ह्या मोकळ्या मोकळ्या अशा शेवयांचा उपमा केलेला आहे. अजिबात चिकट किंवा चिकचिक अशा ह्या होत नाही. तर ह्याची पण एक ट्रिक असते शेवयांचा उपमा बनवायची, ज्यामुळे ह्या अशा गोळा होत नाही आणि चिकट होत नाही. तर हा असा मस्त व्हेजिटेबल शेवयांचा उपमा बनवलेला आहे. खूपच हेल्दी आणि टेस्टी आणि ह्या शेवया गव्हाच्या आहेत बरं का. तर अशा प्रकारे ब्रेकफास्ट शेवयांचा उपमा बनवल्यानंतर लंचसाठी बनवलेला आहे क्रीम कॉर्न व्हेजिटेबल. तर ह्याची पण रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तर ही कॉर्नची भाजी पण म्हणू शकतो. ह्यामध्ये पण मी बऱ्याच व्हेजिटेबल टाकले आहेत, जसं की गाजर, बीन्स, खूप सारे कॉर्न आणि क्रीम. तर खूपच हेल्दी टेस्टी अशी ही झटपट होणारी क्रीम कॉर्न व्हेजीसची रेसिपी आहे, माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे. तर ह्या घरामध्ये ही भाजी खूप आवडते. आठवड्यातनं एकदा तरी ही भाजी केली जाते. त्यानंतर चपात्यांमध्ये ही राजगिऱ्याची चपाती बनवली आहे. राजगिऱ्याचं पीठ होतं, त्यामध्ये मी पालक टाकलेला आहे. पालक ग्राइंड केला आहे आणि त्यामध्येच मी पीठ मळलेलं आहे. म्हणजे पाणी न टाकता पालकची पेस्ट टाकून मी राजगिऱ्याची रोटी बनवलेली आहे. तर चला सगळं जेवण रेडी आहे, पटापट टिफिन भरून घेऊया. तर टिफिन भरण्यासाठी आज सर जाणार आहेत ऑफिसला. म्हणजे रोजच मी सरांचा टिफिन भरते. तुम्ही जर माझे रोजचे व्हिडिओ बघत असाल, माझे सबस्क्रायबर, माझी फॅमिली असाल, तर तुम्हाला हे माझं डेली रुटीन माहितीच असेल. तर सर्वात आधी हा फूड पेपर घेतला आणि त्यामध्ये मी ह्या ज्या पालकची चपाती आपण जी बनवलेली आहे ती व्यवस्थित पॅक करून घेतली, जेणेकरून दुपारपर्यंत ह्या अशाच्या अशा सॉफ्ट राहतील. तर अशा प्रकारे पटापट मी टिफिन भरायला घेतलेला आहे. तर तुम्ही मला खूप छान कमेंट करता. तुमचे कमेंट वाचून मला खूप छान वाटतं. असेच मला सपोर्ट करत राहावा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे बरं. त्यासाठी आपल्याला काहीच पैसे लागत नाही. त्यानंतर मग मी भाजी भरायला घेतली, जी आपण क्रीम कॉर्न व्हेजीस बनवलेली आहे ती भाजी मी दुसऱ्या टिफिनमध्ये भरली. त्याची ग्रेव्ही बाहेर येऊ नये म्हणून हा असा वर पेपर लावला, प्लास्टिक पेपर, आणि तो मी माझ्या डब्यामध्ये भरायला घेतले, माझ्या म्हणजे सरांच्या डब्यामध्ये. आणि त्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये मी हा शेवयांचा उपमा भरलेला आहे, तो देखील मी डब्यात भरला. आता चपाती, भाजी आणि ब्रेकफास्ट भरल्यानंतर फ्रूटमध्ये ही पपई भरते मी. पपई फक्त सरच खातात, त्यामुळे एकदा का एक पपई आणली ना की 3-4 दिवस तरी त्यांच्या टिफिनमध्ये ही पपईच मी कट करून देत असते. तर पपई व्यवस्थित साल वगैरे काढून मी कट केली आणि ती चौथ्या डब्यात भरली आणि सरांचा डब्बा मी रेडी केला. सरांचा टिफिन रेडी झाल्याच्या नंतर बाकीचं सगळं पटापट आवरायला घेतलं, कारण तुम्हाला तर माहिती आहे ह्या घरी मी 6:15 ते 6:30च्या दरम्यान येते आणि ह्या घरातनं मला जास्तीत जास्त 7:30 ते 7:40पर्यंत इथून निघायला लागतं, जेणेकरून मी दुसऱ्या कामावर वेळेत पोहोचेल आणि तिकडचा पण टिफिन मला 8:20पर्यंत रेडी करावा लागतो. म्हणून ही सकाळची धावपळ असते. तर अशा प्रकारे सगळं क्लीन झाल्यानंतर टोडूला अंडं दिलं. हा माझा डेली रुटीन आहे. माझं काम होईपर्यंत अंडं बॉईल झालेलं असतं, थंड झालेलं असतं. त्यानंतर मी टोडूला अंडं देते. आता तुम्हाला मी फायनल दाखवते की मी काय काय केलं आहे. सरांचा टिफिन पॅक केल्यानंतर सगळं जेवण मी झाकून ठेवलं आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे आणि आता ही सरांची टिफिनची बॅग घेऊन मी हॉलमध्ये ठेवणार आहे. आणि तोपर्यंत आपण बघूया की टोडूचं काय चाललं आहे. तर टोडूला नाश्ता दिला होता, त्याचा नाश्ता करून झालेला आहे. अशा प्रकारे टिफिन बॅग हॉलमध्ये ठेवून मी घराबाहेर पडली आणि आता लिफ्टची वाट बघते, कारण मला जायचं आहे दुसऱ्या कामावर. तर लिफ्ट आली आणि मग त्यानंतर मी लिफ्टमधनं दुसऱ्या कामावर पोहोचली. तर आता तुम्हाला मी दाखवते दुसऱ्या कामावर मी काय बनवते. तर दुसऱ्या कामावरची रेसिपी पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर दुसऱ्या कामावर मी दरवाजाची बेल वाजवली, दरवाजात पडलेला न्यूजपेपर उचलला आणि घरामध्ये एंट्री केली. तुम्ही म्हणतात काय किती बडबड करते, काय छोट्या गोष्टी दाखवते, पण माझं डेली रुटीन ब्लॉग तेच आहे ना. माझ्या
बरोबर जे दिवसभरात घडतं ते सगळं मी छोटासा असा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की माझं डेली रुटीन काय. इकडे आल्यावर मस्तपैकी असं पिठलं बनवलं, तर बेसन पण म्हणतात याला, पिठलं पण म्हणतात, आपलं महाराष्ट्रीयन स्टाईलचं पिठलं बनवलं. मग पिठल्याबरोबर भाकरी तर पाहिजे ना, तर ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळणं चालू होतं. पटापट भाकरी करून घेतल्या. तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म अशा फुगलेल्या मी भाकरी केल्या. तर पिठलं आणि भाकरीचा इकडे आज बेत होता. त्याबरोबरच अजून आपल्याला डाळ भात पण बनवायचा होता. तर मी आधी पिठलं भाकरी केली, कारण मॅडम टिफिनमध्ये पिठलं आणि भाकरी घेऊन जाणार होते. पटापट सगळ्या भाकरी करून घेतल्या. पिठलं झालं होतं. आता मी मॅडमचा टिफिन भरणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी डाळ भात पण बनवलेला आहे. तर पिठलं झाल्याच्यानंतर मॅडम ऑफिसला निघून गेला टिफिन घेऊन. त्यानंतर हे मी डाळ बनवलेली आहे. तर ही आपण दाल तडका म्हणू शकतो ह्याला. दाल तडका बनवलेला आहे. तर मस्तपैकी गोडा मसाला, लाल तिखट घालून असा दाल तडका बनवला. त्यानंतर भात बनवला. डाळ जेव्हा मी कुकरला शिजायला लावली त्याच्याबरोबरच मी भाताचा पण कुकर लावला. ह्या घरामध्ये भात हा कुकरमध्येच शिजवलेला आवडतो. तर तुम्ही बघू शकता डाळ आणि भात जसंच्या तसं आहे, कारण मॅडम टिफिनमध्ये आज पिठलं भाकरी घेऊन गेल्यात. तर अशा प्रकारे डाळ भात पिठलं भाकरी आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे. पण आता हा भाकरी वगैरे बनवल्यावर माहिती आहे ना, किचन वगैरे किती घाण होतं. आणि आज भाकरी पण जरा जास्तच बनवायच्या होत्या. तर त्या सगळं जेवण मी कढईमधनं भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आणि त्यानंतर मी हे सगळी भांडी घासणार. पण त्याआधी तुम्हाला दाखवते ही कैरीची चटणी. तर कैरीची चटणी पण मी बनवलेली आहे. काय नाही, एकदम सोपी आहे. कांदा, कैरी, मिरची, हिरवी मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यायचं. थोडंसं जिरं टाकायचं वाटताना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी द्यायची. अशी ही खूपच मस्त लागते. आणि हो, मिठाबरोबर थोडीशी साखर पण टाकायची, म्हणजे आंबट गोड तिखट अशी ही कैरीच्या चटणीला चव येते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती भांड्यांचा राडा आणि सगळं किचन घाण आहे. तर हे सगळं मला आता क्लीन करायचं आहे. तर चला मग मी पटापट आवरून घेते. तर झालं माझं सगळं आवरून. सगळं जेवण मी कढईमधनं ट्रान्सफर केलं, भांड्यामध्येच काढलं. कढईतनं भांड्यात डाळ काढली, पिठलं काढलं, भाकरी डब्यात काढली आणि सगळं जेवण व्यवस्थित झाकून ठेवलं. किचन गॅस क्लीन केला, सगळी भांडी घासली, पुसून जागेवर ठेवली. तुम्ही बघू शकता सगळं चकाचक करून आता मी जाणार आहे घरी. तर माझं इकडचं काम झालेलं आहे. सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत आणि त्याच 2 कामाचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे माझं इकडचं काम संपलं आहे. तर मी आता घरी जाणार आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. काय मग व्हिडिओ बघून काय वाटलं, मिळते का कुठली चुकी माझी? तर हा मेसेज म्हणजे हा शब्द मी जो बोलली आहे ना, माझ्या हितचिंतकांना नाही बोलली आहे. जे माझे व्हिडिओ बघून आतल्या आत जळतात आणि माझ्याबद्दल वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी बोलते. तर मी असं माझ्या आत्या म्हणायच्या, जलने वाले जलते रहो, चलने वाले चलते रहो. तर मी पण त्याच मताची आहे. तर निघाली आहे मी आता घरी. तर मग उद्या भेटूया. बाय.